सर्वांना नमस्कार. मी गजानन पांढरे, संचालक, गुरुकिल्ली फाउंडेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सर्वांना चिंता आहे की 10वी आणि 12वी नंतर आता आपल्याला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. पालक वर्ग देखील चिंतित आहे आणि विद्यार्थी वर्ग देखील चिंतित आहे. पालक वर्ग स्वतःच्या राहिलेल्या इच्छा अपेक्षा मुलावर थोपू इच्छितो. पालक वर्गांच्या मनामध्ये काहीतरी मित्रांचा मुलगा असा करतोय म्हणून आपल्या मुलांनी तसं केलं पाहिजे, आपल्या पूर्व आयुष्यामध्ये आपण या क्षेत्रामध्ये करिअर करायला पाहिजे म्हणून आपल्या मुलांनी देखील त्या क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे, अशा प्रकारच्या इच्छा मुलांवर थोपवल्या जातात. बहुतेक पालक मुलांना आग्रह करतात. मुलांची इच्छा वेगळी असते, मुलांची आवड वेगळ्या क्षेत्रामध्ये असू शकते आणि पालक त्यामध्ये आग्रही भूमिका बजावतात. आपण जर लक्षात घेतलं तर निकालाच्या दृष्टिकोनातून तर पालकाने फार महत्त्वाचं नियोजन मुलांच्या बाबतीमध्ये करिअरच्या संदर्भामध्ये केलं पाहिजे की आपल्या मुलांनी कुठला कोर्स केला पाहिजे, उद्या भविष्यात तो कोर्स केल्यानंतर जीवन जगत असताना त्याला त्याचा काय उपयोग होईल आणि तो कोर्स पुढच्या आयुष्यामध्ये भवितव्यासाठी माझ्या मुलासाठी चांगला ठरेल का, त्याचं भवितव्य उज्ज्वल होईल का, या संदर्भामध्ये आपण त्याच्यासाठी विचार केला पाहिजे. आता अनेक क्षेत्र आहेत, पालक वर्ग असा आहे अथवा बहुतेक पालक असे आहेत की जिकडे वारा वाहील त्या दिशेने आपल्या मुलांना घेऊन जातात आणि बरीचशी क्षेत्र जिथे उज्ज्वल भवितव्य आहे ती सोडून देतात. आपल्या मुलांना कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे हे न ओळखता आपल्या पूर्व आयुष्यातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या मुलांनी पूर्ण कराव्यात अशी आग्रही भूमिका पालक करतो. आता वास्तविक पाहता पालक हा देखील आपली इच्छा आकांक्षा का अपूर्ण ठेवतो. त्यांच्या पालकांनी देखील फक्त त्यांना तेवढंच सांगितलेलं असतं की शिका. अरे पण शिका, कोणासाठी शिका, कसं शिका, कशासाठी शिका, पुढे त्याचा भवितव्याचा काय फायदा होईल, या संबंधीचं मार्गदर्शन पूर्वीच्या पिढीला पाहिजे तितकंसं मिळालं नाही आणि म्हणून आता शिकल्यानंतर आपलं अपूर्ण शिक्षण राहिल्यामुळे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायला पाहिजे होतं ही राहिलेली अपूर्ण इच्छा ही पालक हा विद्यार्थ्यावर टाकत असतो आणि त्याचा उपयोग वेळेचा दुरुपयोग झाल्याशिवाय राहत नाही आणि प्रसंगी विद्यार्थी हा भरकटला जातो आणि त्यामुळं आपल्याला त्यासाठी अगदी मुळापासून त्या करिअरसाठी आपल्याला काय करावं लागेल, नियोजन करावं लागेल. विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात आवड आहे याची देखील ओळख पालकांनी करून घेतली पाहिजे. पालकच शाळेत न जाता तुरीच्या पाट्याला जाऊन शेंगा झोडत बसत होता आणि आपल्या मुलांना आता आपण मार्गदर्शन करतो की नाही, तू डॉक्टर बनलं पाहिजे, तू इंजिनियर बनलं पाहिजे, तू अमुक बनलं पाहिजे, तू IAS ऑफिसर बनलं पाहिजे. तर हे मार्गदर्शन आपण त्याच्यावर न लादता आपण त्याची आवड ओळखून त्या क्षेत्रामध्ये आपण गेला. बरेचसे पालक असे आहेत की वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, समजा कला आहे, विज्ञान आहे, त्याच्यानंतर तंत्रज्ञान आहे, विधी आहे, एज्युकेशन आहे, अशा अनेक क्षेत्रामध्ये औद्योगिकरण आहे, या अनेक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी असून देखील आपल्या बाजूबाजूचे कुठे जातात त्याच्या मागे जाऊन आपण त्या गर्दीमध्ये काय होत असतो, सामील होत असतो. आणि म्हणून या गर्दीमध्ये सामील न होता आपण वेगळी वाट धरली पाहिजे किंवा आपण त्या गर्दीच्या लायक आहोत का, आपण त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट करिअर करू शकतो का. आता सध्याची परिस्थिती आपण जर पाहता निकालाची पाहिली तर 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्या 12वीचे विद्यार्थी साधारणतः निश्चित आकडा नाही परंतु 14.5 लाख महाराष्ट्रामध्ये 12वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा ते परीक्षेला बसले होते. त्यापैकी जवळपास 7 लाख विद्यार्थी हे 60% अबोव मार्क घेऊन पास झालेले आहेत आणि 60% खाली मार्क्स घेणारे विद्यार्थी जवळपास 7 लाखाच्या आसपास आहेत. जर 7 लाख विद्यार्थी हे 60% खाली येतात, काही 50% खाली येतात आणि काही विद्यार्थी हे बाउंड्रीवर पास होतात. मग जे विद्यार्थी 60% खाली मार्क्स घेतलेले आहेत त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता नाही का, हा एक विचार करायला. ते उभ्या आयुष्यामध्ये काही करू शकत नाहीत का, हाही एक विचार करायला हवा. आणि म्हणून त्यांची जी काही आवड आहे, त्यांना मार्क्स का कमी पडले याचं कारण असं आहे की पहिल्यापासून शिक्षणाविषयीची जी काही जागरूकता आहे, शिक्षणाविषयीची जी काही उत्सुकता आहे ती उत्सुकता त्यांच्यामध्ये नव्हती. त्याच्यामध्ये त्यांना विशेष म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या शिक्षणामध्ये त्यांना रस वाटत नव्हता आणि म्हणून त्यांनी
आपल्या प्राथमिक शिक्षणामध्ये, आपल्या माध्यमिक शिक्षणामध्ये ज्या कन्सेप्ट 100% पूर्ण करायला पाहिजे होत्या किंवा त्याचं आकलन करायला पाहिजे होतं, त्या समजून घ्यायला पाहिजे होत्या, त्या संकल्पना त्यांनी समजून न घेतल्यामुळे एकदाच आपल्या समोर 12वीची परीक्षा किंवा 10वीची परीक्षा आल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये ते मार्क्स घेऊ शकले नाही. आणि म्हणून ते विद्यार्थी जे काही 60% झालेले आहेत, तेव्हा त्यांचं करिअर निवडताना पालकांनी हे विचार करायला हवा की आपल्या मुलांना मार्क्स किती मिळाले आणि आपण कुठल्या क्षेत्रात जातो. आता आपण सध्याची परिस्थिती पाहतो, मोठमोठाले क्लासेस आहेत, खूप मोठमोठ्या जाहिराती आहेत, खूप मोठमोठाली आमिषे आपल्याला दाखवली जातात आणि लाखोनी फीस भरून सगळा विद्यार्थी वर्ग त्या क्लासेसमध्ये प्रवेश घेत आहे. सगळ्यांची इच्छा अशी आहे की सध्या आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. अन्य क्षेत्र पासून जवळपास बरेच पालक अनाभिज्ञ आहेत. कुणी उठलं की आपल्याला वाटतं आपण नीट द्यावी, आपण जेईई द्यावी, आपण चांगल्या पद्धतीचे इंजिनियर व्हावं, आपण चांगल्या पद्धतीचं डॉक्टर व्हावं, असं बहुसंख्य पालकाला वाटतं. सगळ्यांनाच वाटतं असं अशातला भाग नाही. परंतु ह्या सगळ्या वाऱ्यामागं आपण जातोय ते योग्य करतोय का? आपला मुलगा त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये टिकेल का? आणि जर नाही टिकला तर हा जो वेळ आहे तो वेळ त्याचा वाया जाईल, त्याच्या पदरी निराशा येईल, पैसाही जाईल आणि या सगळ्याची गोष्टीचा जो काही परिपाक आहे तर तो अपयशामध्ये आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा आत्मविश्वास खचून जाईल आणि त्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हे अपायकारक राहील. आणि त्यामुळं विद्यार्थी वर्गाला मी असं सांगू इच्छितो की आपण एकदा शांत बसलं पाहिजे. आपण इतरांचा, मित्रमैत्रिणीचा सल्ला न घेता, शिक्षकाचा सल्ला न घेता आवश्यक तो त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. परंतु आपलं मन काय सांगतं, आपण एखादा कोरा कागद घेतला पाहिजे, त्याच्यावर लिहिलं पाहिजे की मला काय आवडतं, मला भविष्यात काय व्हायला आवडेल आणि मला काय येतं, मला कशात रुची आहे, मला कशात आवड आहे. त्याच्यानंतर ती आवड आहे तर ते करिअर करण्यासाठी माझी परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही पोषक आहे का, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संभाव्य कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे प्रयत्न करू शकतो, अशा पद्धतीचा एक आलेख आपण कागदावर लिहिला पाहिजे. अर्थात तो एकदाच लिहिला गेला असं मी म्हणणार नाही, परंतु आपण सल्ला घेऊन आपल्या व्यक्तिगत मताला काय वाटतं हे आपल्याला त्यावरून आपण हे केलं पाहिजे. त्याला म्हणजे त्याला आपण जे काही स्टेटमेंट ऑफ पर्पज असं म्हणू. आपण जीवनामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना आपण हे स्टेटमेंट ऑफ पर्पजचा जी काही युक्ती आहे ती आपण हे केली पाहिजे. आपला जोडीदार निवडताना, आपला पार्टनर निवडताना, अतिशय महत्त्वाचा जीवनातला जो काही निर्णय घेताना आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलं पाहिजे की आपण कुठे आहोत, आपल्याला काय अडचण येत आहे किंवा आपल्याला काय येत नाही हे देखील आपल्याला माहित पाहिजे. आणि म्हणून हे एकदा आपलं जर क्लिअर झालं तर आपली वाट ही काय होते, सुकर होऊन जाते. आपण सगळे लोक ज्या दिशेने चालला त्या दिशेने जर अगर आपण गेलो तर त्या लोकांच्या बरोबरीने किंवा त्या लोकांच्या पुढे जाऊन आपण काहीतरी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय होईल की होईल. लाखोच्या संख्येने आपण नीटचे क्लासेस, सायन्सचे क्लासेस पाहतो, त्याच्यापैकी फक्त 1-1.5% मुलांचे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश होतात. बाकीची जी मुलं आहेत त्यांनी करायचं काय, त्यांचं नियोजन काय, ते वेगळ्या शाखेमध्ये का जात नाहीत अथवा त्यांनी पुढच्या करिअरसाठी काय करायचं याचं नियोजन देखील आपण केलं पाहिजे. वेगवेगळी क्षेत्र आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण विशेषतः म्हणजे आपण आपली जी काही ज्ञानाची पंचेंद्रिय आहेत ती सतत जागरूक ठेवली पाहिजे. आपण आसपास आपल्या काय घडतंय, अवतीभोवती काय घडतंय याच्या संबंधीचं सगळं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आपल्या संबंधी भविष्य काय आहे, त्याच्यानंतर समाजामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो आणि सोडवताना आपल्याला त्याचा कसा फायदा होईल या संबंधीने आपण हे चौकस बुद्धीने आपण त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि दुसरी बाब अशी आहे की आपण आपले पंचेंद्रिय उघडे ठेवून सभोवतालचा अभ्यास करत असताना आपल्यामधले जे काही स्किल आहे, आता भविष्यामध्ये आपण कुठलंही शिक्षण घेतलं तरी आपल्याला जीवन जगत असताना आपली आकलन क्षमता चांगली पाहिजे, त्याच्यानंतर आपली निरीक्षण दृष्टी चांगली पाहिजे, त्याच्यानंतर आपली निर्णय क्षमता चांगली पाहिजे, त्याच्यानंतर आपण समाजाला कुठल्या पद्धतीने उपयोगाला येऊ शकतो किंवा समाजाची कुठली समस्या आपण सोडू शकतो याच्याविषयी जागृत असलं पाहिजे, सतत ज्ञान ग्रहण करत असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला जीवन जगत असताना सर्वतोपरीने आणि सर्वश्रुत अशा प्रकारचा अभ्यास
करणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा काही नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन क्षेत्र अभ्यासाची आपल्या समोर येत आहेत आणि ती क्षेत्र आपल्याला कदाचित माहीत देखील नसतील. अशी क्षेत्रामध्ये आपण उडी घेतली पाहिजे. आता बहुतेक विद्यार्थी असे आहेत का विज्ञान शाखेकडे ओढ आहे, परंतु विधी शाखा एक चांगली आहे. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या शाखा आहेत. आता AI सारखी एक शाखा आलेली आहे ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे. त्याच्यानंतर डेटा केअर संदर्भामध्ये देखील बऱ्याच अंशी करिअर करण्याची संधी आहे. असे असंख्य करिअर क्षेत्र आपण शोधली पाहिजेत. परंतु या सगळ्यासाठी आपण 12वीला किंवा 10वीला गेल्यानंतर किंवा 10वीचा निकाल लागल्यानंतर याचा सगळा अभ्यास आपण करतो. आता आपण एक दृष्टिकोन असं की मी जे एवढं सांगितलं की याच्यावरून आपल्याला असं वाटतं की शिक्षण एक फार गंभीर प्रक्रिया आहे आणि ती गंभीर प्रक्रिया आहे असं सांगता सांगता प्रत्येक जण आपल्याला सांगतो अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. त्याच्यामुळे ते काहीतरी अवघड आहे हे आपल्याला जास्तीचं गंभीर बनवतं आणि ते अवघड असल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मित्रहो, शिक्षण ही प्रक्रिया ही अतिशय आनंददायी असते आणि ती आनंददायी आपण करून घेतली पाहिजे आणि आनंदानेच आपण ते ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण चाहूल घेतली पाहिजे. आपण एखादी छोटी गोष्ट देखील मोठी करतो. अनेकदा अशा गोष्टी होतात की अनेक प्रकारचे क्लासेस लावतो, अनेक प्रकारचे नोट्स घेतो, अनेक प्रकारचे गाईड्स घेतो. हा विषय जो असतो, एक विषय जो असतो तो 200 पानाचा 250 पानाचा असतो. तेवढ्याच पुस्तकावर प्रश्न विचारले जातात. परंतु एका विषयाचे असंख्य पुस्तकं, एका विषयाचे असंख्य त्यानंतर क्लासेस, एका विषयाचे असंख्य नोट्स, एवढा सगळा भडीमार आपण करून घेतो आणि नेमकं कोणतं वाचायचं कोणता अभ्यास करायचा याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये वेळ जातो आणि परिस्थिती गंभीर होते. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या दृष्टिकोनातून एक विचार केला पाहिजे की मी सांगत होतो की 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर आपण विचार करतो की आता पुढं काय करायचं. आता आपल्याला एवढे कमी मार्क काय येतात, आपल्याला सायन्सला गेलो तर इंग्रजी कळणार नाही, वाणिज्याला गेलो तर गणित येणार नाही वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या अडचणी येतात. ह्या काय येतात तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण घेताना जी लोक पूर्वी ज्यांची पालक सुशिक्षित आहेत किंवा त्यांनी शिक्षणामध्ये करिअर करून व्यवस्थित जीवन जगतायत, कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांचे पालक हे अगदी त्याच्या पाल्यांना किंवा मुलांना हे लहानपणापासून सगळ्या शिक्षणाच्या सगळ्या कन्सेप्ट पूर्ण होतील या दिशेने ते प्रयत्न करत असतात. आपण 10वी पर्यंत कुठल्याही प्रकारची गांभीर्यता शिक्षणाविषयी घेत नाही. आपण शाळा देखील वेळेवर करत नाहीत आणि आपण त्याच्याकडे 100% ही जी काही संकल्पना आहे, 100% शिक्षण ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपल्यामध्ये फारशा विद्यार्थ्यांमध्ये असत नाही. 100% शिक्षण म्हणजे आपण प्रत्येक वर्गाला शिकत असताना जी काही विषय आपल्याला दिलेले आहेत त्या विषयाच्या 100% कन्सेप्ट, 100% संकल्पना ह्या आपल्या पूर्ण झाल्या आहेत का याची तपासणी आपण करत नाही. आपण फक्त एकच लक्षात घेतो की आपल्याला 35% मार्क्स कसे मिळतील, आपण पास कसे होऊ, 50% मिळाले तर खूपच चांगलं, 60% मिळाले तर खूपच हे, 70% मिळाले तरी खूपच हे. परंतु आताचं युग हे स्पर्धेचं असल्यामुळे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं असल्यामुळे, प्रगतीचं असल्यामुळे आता आपल्याला 100% शिक्षणाची कन्सेप्ट अंमलात आणावी लागेल. म्हणजे आपण ज्या इयत्तेला शिकतो त्यामध्ये सगळ्या विषयाच्या सगळ्या संकल्पना आपल्याला आल्याच पाहिजे. आता बहुतेक करून आपण शिकलो त्यामध्ये 10वीच्या अगोदर जर आपण अभ्यास केला तर 9वीची सगळी पुस्तकच आपण कदाचित वाचली नसतील, सगळ्या गणिताच्या कन्सेप्ट आपल्याला येतच नसतील आणि मग वर्षभर आपण फक्त पुस्तकाकडे पाहत बसतो, आपल्याला येत नाही म्हणून त्या पुस्तकाला हात लावत नाही आणि अशा पद्धतीने आपला जो अभ्यासाचा अनुशेष आहे तो काय होतो, वाढत जातो आणि तो वाढत गेल्यामुळे आपला पाया म्हणजेच फाउंडेशन हे पक्कं नसतं आणि आपली इमारत कोसळली जाऊ शकते. 10वी 12वी नंतर कुठल्याही क्षेत्रात जरी करिअर करायचं असलं तरी परंतु आपला पाया पक्का असल्याशिवाय 10वी पर्यंत एज्युकेशन चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण जर केलं तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अत्युच्च दर्जाचा गुणवत्ता प्रस्थापित करू शकता, अत्युच्च दर्जाचं करिअर प्रस्थापित करू शकता. आता युग असा आहे की आपण जर कुठलंही करिअर निवडलं, कुठल्याही क्षेत्रातलं करिअर जरी निवडलं तरी परंतु त्याच्यामध्ये जर अतिउच्च कामगिरी आपण केली, सगळ्यात टॉपला जर आपण असलो तरच त्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतं. नाही तर अन्यथा इंजिनियर झाला
परंतु तो 4,000 रुपये पगाराने कंपनीत काम करतो आणि काही इंजिनियर लाखो कोट्यावधी रुपयाचं पॅकेज घेऊन विदेशात जातात किंवा चांगल्या कंपनीमध्ये त्यांना मिळतं. ते दोन्ही इंजिनियर आहेत, त्याच्यामध्ये तफावत का आहे? याचं कारण असं आहे की त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिउच्च काम केलेलं आहे. फक्त मला सांगायचं असं की 100% शिक्षणाची संकल्पना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. ज्यांचा पुन्हा विशेष म्हणजे आपल्याला एक प्रश्न पडतो की आता सगळेच मीडियमचे जे विद्यार्थी आहेत ते एका ठिकाणी येऊन स्पर्धेला तोंड देत आहेत. आपलं मराठी माध्यम असू द्या, सेमी माध्यम असू द्या, CBSE माध्यम असू द्या, इंग्लिश मीडियम असू द्या, स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर ICSE बोर्ड असू द्या, सगळे विद्यार्थी आता राष्ट्रीय लेवलच्या ज्या परीक्षा आहेत नीट आणि JEE त्याला बसतात. मग माझा मराठी मीडियमचा विद्यार्थी आणि सेमी मीडियमचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये टिकेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये काही अपवाद पण देखील असू शकतात. आता CBSE मध्ये याच्यामध्ये सगळं फाउंडेशन आणि सगळा पाया पक्का अगदी सुरुवातीपासून केला जातो. मराठी मीडियममध्ये तितकंसं होत नाही, सेमीमध्ये तितकंसं होत नाही, परंतु काही विद्यार्थी हे त्याला अपवाद असतात. अगदी मराठी मीडियमचे आणि सेमी मीडियमचे विद्यार्थी देखील त्याच्यामध्ये आपण पाहतो की कुठलाही क्लास नाही, कुठलाही प्रकारचं वातावरण नाही, अगदी शेताच्या बांधावर बसून MBBS ला किंवा BSMS ला प्रवेश घेणारे विद्यार्थी देखील मराठी मीडियमचे आहेत. त्यामुळे आपण आत्मविश्वास आपला खचून देता कामा नये आणि वेळ अजूनही गेलेली नाही, आपण ती तयारी केली पाहिजे. परंतु 10वीच्या अगोदर जे काही विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी आपल्याला काय करावं लागेल पुढच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी याचा देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे. मित्रहो, एक बाब अगदी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे की आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण त्याच्यानंतर पुढचा करिअर आणि व्यवसाय याच्यामध्ये कुठलाही मेळ लागत नाही, अशा वेळेला आपण शिक्षण घेत आहोत याचं एक आपण भान ठेवलं पाहिजे. कारण कधी कधी काय होतं की आपण जे शिक्षण घेतलं ते आपण जे करिअर करतो त्याच्यामध्ये कुठेही उपयोगाला येत नाही. तिथं जाऊन तरुणींना काही नवीन शिकावं लागतं, म्हणजे रिलर्निंग करावं लागतं आणि पुन्हा शिकून तिथे काम करावं लागतं. मागे झालेलं शिक्षण तिथं काही उपयोगाला येत नाही किंवा काही शिक्षण झालेलं ते विसरून जावं लागतं आणि नवीन शिकावं लागतं. त्याला अनलर्निंग असं म्हणतात. ही बाब पण आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण बहुश्रुत राहिलं गेलं पाहिजे आणि ह्या बाबी लक्षात घेऊन आपण कुठल्या मीडियमचे आहोत आणि कुठल्या शाळेत शिकतो अथवा कुठल्या याला आहोत हे डोक्यात न ठेवता आपण आपल्या इयत्तेचा किंवा आपला जो काही 5वी ते 10वीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसापासून सगळ्याच राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रमाचं एकत्रितीकरण करण्यात आलेलं आहे आणि म्हणून CBSE ला विद्यार्थी फार हुशार असतात आणि मग आपण त्या स्पर्धेत टिकणार नाही वगैरे नाही असा न्यूनगंड न बाळगता आपण जर चांगली तयारी 5वी ते 10वीच्या दरम्यान जर केली तर आपण पुढच्या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो. माझ्या विचार मांडण्याचा एकच उद्देश आहे की बहुतांश क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची अमाप संधी आहे. एक रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा एक कवीने एक कविता लिहिली होती, कविता माझ्या वाचनात आली होती आणि तो पाश्चात्य विचारवंत आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिकडे लोक जातात त्या गर्दीच्या मागे न जाता आपण वेगळी जर वाट निवडली तर तिकडे काहीतरी भव्यदिव्य रमणीय वातावरणात आपण आनंद घेऊ शकतो आणि त्यामुळे अशा प्रकारची संधी देखील आपल्याला शोधता आली पाहिजे. आपण एकच जर खूप लोक तिकडे जातात म्हणून तिकडे काहीतरी आहे आणि दुसरी क्षेत्रामध्ये काहीच नाही हे आपण गैरसमज करून घेता कामा नये. आता मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं की AI नावाची एक करिअरची संधी आता पुढच्या भविष्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा JEE नीट आपल्याला लागेल, ते इंजिनिअरिंगचा पार्ट आहे आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजंट मानवी जीवनामध्ये काय काय बदल करणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही, कारण ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाला सुद्धा कधी कधी हेवी होऊ शकते, जड होऊ शकते. अगदी आपल्या घरातल्या कामासहित आता मागच्या काळामध्ये केरळ सरकारने हे आर्टिफिशियल इंटेलिजंट मधून एक शिक्षिका तयार केली, रोबोट, आणि ती शिक्षिका
विद्यार्थ्याच्या भावभावनांना समजून वर्गामध्ये प्रेझेंटेशन करते, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देते, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेते आणि जसा शिक्षक शिकवतो त्याच्या पद्धतीने अगदी आदर्श अध्यापन ती शिक्षिका करते. मग जर समजा शिक्षक आर्टिफिशियल आला तर अनेक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ शकतं आणि म्हणून जग झपाट्याने बदलतंय आणि आपण त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक प्रकारचे बदल होऊ शकतात. अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून ज्यांना बायका मिळत नाही त्यांना बायको सुद्धा मिळू शकते, ती जेवण तयार करू शकते, ती गोडीने बोलू शकते, ती प्रेम करू शकते. फक्त मुलांना जन्म देऊ शकत नाही आणि बाकीचे काही नैसर्गिक विधी, कारण ती काही खातच नाही, ती फक्त चार्जरला लावली की चालते आणि चार्जिंगची बॅटरी उतरली तर ती थांबते. आणि त्यामुळं या सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन या सगळ्या गरजा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण काय करणार आहे आपल्या पूर्ण करू शकतात. या सगळ्या धावत्या जगाबरोबर आपल्याला चालायचं आहे आणि त्यासाठी माझ्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे की आपला शैक्षणिक पाया म्हणजे फाउंडेशन आपण पक्क जर केलं, मराठी मीडियमचं जरी गणित असलं तरी त्या गणिताच्या 100% संकल्पना जर आपण पूर्ण केल्या तर इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करण्याला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, दिक्कत येणार नाही, हे मात्र खात्रीनं. जर मुळातच आपल्याला कन्सेप्ट येत नसेल तर मराठीमध्ये लिहिलं काय आणि कशामध्ये लिहिलं काय आपल्याला त्याचं काही समजणार नाही. म्हणून 10वी पर्यंतचा जो काही अभ्यासक्रम आहे तो पुढच्या भविष्यासाठी सगळ्या इमारतीच्या पायासाठी अगदी महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही ही कन्सेप्ट घेऊन एक नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे आणि तो गरजू विद्यार्थ्यांसाठी ज्याची सामान्य आर्थिक परिस्थिती आहे याच्यासाठी ते सगळ्यांसाठी उपयोगाला येईल अशी एक आशा अपेक्षा आम्हाला आहे. आणि त्याचा विवरण द्यायचं झालं तर आपण फक्त 8वी आणि 9वी आणि 10वी मराठी आणि सेबी माध्यमाकरता हे एक्सलंट ऑनलाईन एज्युकेशन गुरुकिल्ली फाउंडेशन या नावाने प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे आणि त्यामध्ये दररोज 2 तास ते 1.5 तास आपल्याला सायन्स, मॅथ, त्याचबरोबर इंग्लिश, त्याचबरोबर व्याकरणाचे स्किल, त्याचबरोबर मेंटल ॲबिलिटी आणि बेसिक गणित फाउंडेशन ज्याला म्हणायचं त्याच्यामध्ये आणि सायन्स त्याच्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या सर्व प्रकारच्या संकल्पनाचा अभ्यास त्यामध्ये होणार आहे. आणि ते त्यासाठी आपण जी फीस आकारलेली आहे ती वर्षभराकरता फक्त 999 रुपयामध्ये प्रत्येक बॅचचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुभव संपन्न आणि तज्ज्ञ शिक्षकांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. बरंचसं काही सांगण्यासारखं आहे. त्यामध्ये दुसरी बाब अशी आहे की आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये कुठकुठल्या बॅचेस आपल्याला 8वी, 9वी, 10वी त्याचबरोबर तुमचं जे काही शालेय स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे जी 6वीला घेतली जाते. 5वीची जी परीक्षा आहे त्यामध्ये एक मिनिट 5वीची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्यानंतर 8वीची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेतं तर ती परीक्षा देखील त्याच्या सेपरेट बॅचेस आपल्याकडं आपल्याला याच्यामध्ये आपण प्रवेश घेऊ इच्छिता. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8वीला एक सगळ्यात महत्त्वाचा जो काही स्पर्धा परीक्षा आहे ती नॅशनल लेवलची आहे ज्याला NMMS असं म्हटलं जातं. तर ते NMMS ची जी काही स्पेशल बॅच आपल्या याच्यामध्ये चालू राहील त्याची सविस्तर माहिती आपण नंतर देऊयात. आणि त्याचबरोबर जे काही इतर स्पर्धा परीक्षा आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, टेट याची देखील बॅच या मार्फत आपल्याला 1000 रुपयामध्ये म्हणजे 999 रुपयामध्येच मिळेल. आणि त्याचबरोबर पोलीस भरती देखील बॅच याच्यामध्ये मिळू शकेल. आणि त्यामुळं याचा निश्चितच फायदा म्हणजे 999 रुपये म्हणजे फक्त विद्यार्थ्याच्या चॉकलेटचा वर्षाचा खर्च सुद्धा नाही. आपण दर महिन्याला एका घरामध्ये मोबाईलचं जवळपास
1000 रुपयाचं व्हाउचर मारतो आणि 1000 रुपयात आपला विद्यार्थी वर्षभर हे टपचे जे विषय आहेत ते टपचे विषय हे वर्षभर आपल्याला शिकायला मिळतील आणि फार आपल्या घरी आपल्या हातामध्ये शिकायला मिळतील. आणि म्हणून फार आवाढव्य खर्च न करता आणि फार बोजा न घेता, फार गंभीर न होता, अगदी सहजतेने, अगदी आनंदाने आपण ही जी काही प्रक्रिया आहे, शिक्षणाची प्रक्रिया, ती पार पाडू शकतो. आणि म्हणून आपण पालक विद्यार्थ्यापेक्षा गंभीर होतात की माझ्या मुलाने काहीतरी केलं पाहिजे, कुठून तरी काहीतरी काढून पैसा लावून खूप मोठ्या क्लासेसला टाकतात, रूम करून देतात, मेस करून देतात वगैरे वगैरे, सगळी व्यवस्था त्याची लावली जाते आणि परिणाम त्याच्यावर बर्डन येतं आणि त्याचं विपर्यास वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांच्या संदर्भात मी असं सांगेन. त्यामुळं आपला 8वी 9वी 10वीचा जो विद्यार्थी आहे त्याचा पाया पक्का व्हावा, त्याला शालेय स्पर्धा परीक्षेचं आणि भवितव्याच्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान व्हावं, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण केलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्मची आपण शक्यतो उपयोग करून आपल्या पाल्याचं भवितव्य हे उज्ज्वल केलं पाहिजे, अशी आमची एक नम्रतेने विनंती आहे. दुसरी बाब अशी आहे की गुरुकिल्ली फाउंडेशन नावाचं यूट्यूब चॅनल आमचं आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन, वेगवेगळ्या विषयाची काही डेमो लेक्चर्स आपल्याला बघायला मिळतील. तेव्हा गुरुकिल्ली फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतील. आणि आमचं जे ॲप आहे गुरुकिल्ली फाउंडेशन, हे ॲप आपण इन्स्टॉल करावं आणि ताबडतोब हे ॲप ला जॉईन होऊन आपण प्रवेश घेऊन आपल्या शिक्षणाची सुरुवात करावी, ही नम्रतेची विनंती. धन्यवाद.